नमस्कार, मी विशाल सकपाळ. सर्वांचं नॉलेज वर्ल्ड चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण यामध्ये पाहत आहोत 11वीचे एनसीईआरटी कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. त्यातील धडा आहे द फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. द फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर संविधानाचे तत्वज्ञान. आता आपण या धड्याची सुरुवात आपण त्याच्या अर्थापासून करणार आहोत. आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न आपल्या मनामध्ये असतो तो काय, कॉन्स्टिट्यूशन मेअरली कन्सिस्ट ऑफ लॉज ऑर इट कंटेन द व्हॅल्यूज अँड मोरॅलिटी. म्हणजे काय, तर याचा अर्थ हा होतो की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की जे संविधान असते ते संविधान केवळ कायद्यांचा संच आहे किंवा त्यामागे जे तत्व किंवा नैतिकता असते ती अस्पष्ट स्वरूपाची असते. आता या प्रश्नाचं जर आपण उत्तर पाहिलं तर हे खरंच आहे की आपल्या देशातील किंवा कोणत्याही देशातील जे संविधान असते त्यामध्ये काही कायदे केवळ कायदे असतात, तर काही कायदे हे विशिष्ट उद्दिष्टानुसार बनवलेले असतात की ज्याद्वारे आपण समाजामध्ये ही एकरूपता आणू शकतो. आता याचं उदाहरण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये राज्यांची निर्मिती कशी करावी त्यासाठी कायदे बनवलेले आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे, जी आपल्यामध्ये आपल्या समाजातील समानता आहे किंवा आपल्या देशातील जे आपण स्वातंत्र्य किंवा लोकशाही प्रणित राज्य म्हणतो, तर ह्या गोष्टींचा ज्या आपण विचार करतो त्यामध्ये आपल्याला समजून येतं की त्यामागे नक्कीच एक नैतिकता अस्तित्वात आहे. आता आपण जर पाहिलं दुसरं काय, तर द कॉन्स्टिट्यूशन ॲज अ डॉक्युमेंट दॅट इज बेस्ड ऑन अ सर्टन मोरल विजन. आता संविधान हे एक असं दस्तावेज असतं की ज्यामध्ये आपण काय करतो, एक नैतिकता असलेला दूरदृष्टी आपण पाहत असतो. म्हणजे काय, तर संविधान आपलं भारताचं जे आहे ते 1950 या वर्षी अस्तित्वात जरी आलेलं असलं तरी ते अस्तित्वात येत असताना या गोष्टीचा विचार केला की आपल्या ज्या देशाची जी निर्मिती आहे त्याचा एक ऐतिहासिक पायंडा जर पाहिला तर आपण ऐतिहासिक गोष्टीपासून जर आजपर्यंत जर आपला प्रवास पाहिला तर यामध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात की आपल्यामध्ये काय आहे, तर विशिष्ट गुणांची जपणूक करणं गरजेचं आहे की जे गुण आपले ऐतिहासिक वारसा धरून चालत आलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो धर्मनिरपेक्षता, आपल्या देशामधील विविध वर्णाचे लोक, आपल्या देशातील विविध जातीचे लोक. आता यामध्ये सुद्धा एक एकोपा आहे, तर तो एकोपा असाच आपण पुढे चालू ठेवावा यासाठी त्यामध्ये आपल्याला दूरदृष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो वी नीड टू अडॉप्ट अ पॉलिटिकल फिलॉसॉफी अप्रोच टू दी कॉन्स्टिट्यूशन. आता आपण जेव्हा संविधान बनवत असतो तेव्हा आपल्याला हे आत्मसात करणं गरजेचं आहे की राजकीय तत्वज्ञान म्हणजे कोणतंही तत्व हे संविधानात समाविष्ट करत असताना त्यामागचं राजकीय तत्वज्ञान काय आहे. आपण आता याची जर उदाहरणं पाहिली तर त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. 3 थिंग्स शुड बी इन माइंड अबाउट द पॉलिटिकल अप्रोच. आता आपल्याला 3 गोष्टी आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे की त्याद्वारे आपण काय करू शकतो, तर राजकीय तत्वज्ञान समजून घेऊ शकतो. तर त्यामधील पहिली गोष्ट काय आहे, नीड टू अंडरस्टँड द कन्सेप्च्युअल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय, तर संकल्पनात्मक रचना, संविधानाची संकल्पनात्मक रचना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कोणतंही संविधान जे असतं तर त्यामध्ये सिटिझन्स म्हणजे काय, नागरिकता कशी प्रदान केली जाईल, ती कशी काढून घेतली जाईल, अशा काही गोष्टी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. राईट्स म्हणजे काय, तर अधिकार. हे अधिकार लोकांना कोणते असतील, कोणते अधिकार नसतील त्याबद्दल माहिती दिलेली असते. तसेच आपण पाहू शकतो की जसे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे, डीपीएसपी, ज्याला आपण म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्वे. आता ही राज्याची मार्गदर्शक तत्वे यातून काय दिलेलं असतं, तर त्यातून दिलेलं असतं की आपल्या देशामध्ये जे राज्य आहे ते राज्य कोणत्या प्रकारे काम करत असावं व त्यांनी कोणत्या प्रकारे काम केलं पाहिजे याबद्दल आपल्याला त्यामध्ये माहिती दिलेली असते. तसेच आपल्या संविधानामध्ये आपण काय केलेलं आहे, तर मूलभूत अशा काही म्हणजे जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत ज्याला आपण म्हणू शकतो की फंडामेंटल ड्युटीज. आता ही ड्युटीज म्हणजे कर्तव्य. आता ही कर्तव्य आपल्यावर असणं का गरजेचं आहे, तर आपल्या जे तिरंग्याचं आपल्याला संरक्षण करणं गरजेचं आहे, त्याचा मान आपल्याला राखला पाहिजे. तसंच आपल्या देशातील जे ऐतिहासिक जे वारसे आहेत ज्यांना आपण गड किल्ले म्हणतो किंवा आपली जी संस्कृती आहे त्यांना आपण काय केलं पाहिजे, जपलं पाहिजे की ज्याद्वारे आपण आपल्या भविष्यातील पिढ्यांना हे सांगू शकतो की आपण याद्वारे घडलेलो आहोत व ह्याच गोष्टींचा आपल्याला भविष्यासाठी
उपयोग होणार आहे की ज्याद्वारे आपण एक प्रकारे स्वतःला मोटिवेट करू शकतो, आपण काय करू शकतो त्याद्वारे आपण समाजाची जडणघडण करू शकतो. आता दुसरी गोष्ट पाहिली तर काय, तर इंटरप्रिटेशन ऑफ द की कन्सेप्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर आपल्या संविधानातील ज्या मूळ संकल्पना आहेत त्या मूळ संकल्पनांचा आपल्याला अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. जसं धर्मनिरपेक्षता, जसं रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं अधिराज्य, जसं आपण पाहू शकतो इंडिव्हिज्युअल फ्रीडम म्हणजे काय, व्यक्तिगत स्वातंत्र्य, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांचा आपल्याला अर्थ लावून घेणं गरजेचं आहे. तसंच आपण पाहिलं द रोल ऑफ दी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स. आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे काय, तर घटना समिती की ज्याद्वारे आपल्या देशातील घटना अस्तित्वात आली, त्या घटना समितीतील जे डिबेट्स म्हणजे त्यामध्ये जे वादविवाद झाले, त्यामध्ये जे चर्चा झाले व त्यानंतर आपल्या देशातील विविध कायदे बनवण्यात आले व त्या कायद्यांची निर्मिती करत असताना त्यांची काय विजन होती किंवा त्यांची दूरदृष्टी काय होती, तसेच त्यांची तत्व काय होती, त्यांची नैतिकता काय होती, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी आपले संविधान निर्माण झाले त्या संविधानाची निर्मिती करत असताना भारत हा अविकसित, मागासलेला, गरिबीने ग्रासलेला, तसेच आपण पाहिलं तर विषमतेने भरलेला असा देश होता. पण अशा देशाला आपण जर दूरदृष्टी द्यायची असेल तर त्या समाजाची रचना कशी असावी याबद्दल पण आपल्या देशामध्ये विविध वाद विवाद व चर्चा झाल्या. त्यांनाच आपण असं म्हणू शकतो की त्या चर्चा कोणत्या आपल्याला समोर येऊ शकतात, तर त्या समोर येऊ शकतात आपल्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स मधून. आता आपण जसे बोललो की संविधान समिती किंवा घटना समिती. आता घटना समितीची रचना असते, घटना समितीचे जे विचार असतात, घटना समितीचे जे वादविवाद असतात ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आता इथे सर्वात पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न काय, व्हाय डू वी नीड टू गो बॅक टू दी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आता संविधान आजच्या काळामध्ये जर अस्तित्वात असेल तर आपल्याला त्या घटना समितीपर्यंत जाण्याची गरज का लागते, तर घटना समिती ही काय असते, तर आजच्या समाजाला खरंच पोषक अशी घटना किंवा संविधान अस्तित्वात आहे का ते आपल्याला त्यांच्या वादविवादांवरून समजून येऊ शकतं. आता जर आपण पाहिलं तर अमेरिकेचं जे संविधान आहे ते जगातील सर्वात पहिलं असं लिखित संविधान आहे व जुनं संविधान आहे. तसंच आपण म्हणू शकतो की त्या देशामध्ये लोकशाही प्रणित राज्य आजही अस्तित्वात आहे. ते संविधान त्यांनी 18व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये बनवलं होतं. आता ते संविधान जेव्हा त्यांनी बनवलं त्यामध्ये त्यांची मानसिकता काय होती, ती मानसिकता ही त्यांच्या 21व्या आज शतकामध्ये त्यांची ती मानसिकता एक प्रकारे काय करते, तर त्यांचा कुठेही समतोल आपल्याला दिसत नाही. तर असे का, तर त्यांच्या देशामध्ये आजही वर्ण आधारित ही विषमता आपल्याला दिसून येते. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर 1776 या वर्षी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि ते पण स्वातंत्र्य त्यांना ब्रिटिशांपासून मिळालं होतं. आता हे जर स्वातंत्र्य मिळालेलं असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या देशाची रचना करताना त्यांनी कधीही गुलामी विरोधात आवाज उठवला नाही. तर आता काय, तर 1776 रोजी जो देश स्वतंत्र झालेला आहे त्या देशाला गुलामीपासून स्वातंत्र्य मिळायला जवळजवळ 1864 पर्यंत वाट बघावी लागते की जेव्हा त्यांचे राष्ट्रपती अब्राहम लिंकन बनतात. आता अब्राहम लिंकन जे आहेत त्या अब्राहम लिंकन यांनी काय केलं होतं, तर गुलामीच्या विरोधात त्यांनी काय केलं होतं, तर एक आवाज उठवला होता आणि देशातील गुलामी त्यांनी हटवण्यासाठी प्रयत्न केला होता. आता ही गुलामी कोणती, तर त्यांचा देश म्हणजे जर आज आपण अमेरिकेचा जर नकाशा पाहिला तर त्या नकाशामध्ये त्यांचा उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका, आपण इथे खंडांची गोष्ट करत नाही. म्हणजे जसं आपण उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका हे खंड पाहतो ते हे खंड नाही. जसं आपण आज जर पाहिलं भारताचं जसं उत्तर भारत आणि दक्षिण भारत, तसंच अमेरिकेचा जर नकाशामधील उत्तर त्यांचा उत्तर भाग जर पाहिला तर तो औद्योगिक दृष्ट्या खूपच विकसित होता व त्यांचा दक्षिण भाग जो होता तो त्यांचा पूर्णपणे शेतीवर आधारित असा भाग होता. तर त्या शेतीवर आधारित असलेल्या भागामध्ये त्यांना मजुरीसाठी ते काय करत होते, तर आफ्रिकन खंडामधून जे लोक आणलेले होते त्यांना त्यांच्याकडून ते पूर्ण वेट बिगाराप्रमाणे त्यांच्याकडून मजुरी करून घेत असत व त्या मजुरीद्वारे त्यांना कोणतेही अधिकार न देता त्यांची पिळवणूक करत असत. परंतु संविधान बनवत असताना त्या संविधानकारांनी तेव्हा त्याची काळजी घेतली नाही. त्यांनी ती विषमता तशीच ठेवली. त्यांनी फक्त संविधान बनवले व आपल्या देशाला एक लोकशाही प्रणित राज्य आहे असे जगासमोर त्यांनी एक प्रकारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसे त्यांच्या देशामध्ये आज अस्तित्वात आहे का,
तर आज आपण 21व्या शतकामध्ये जर पाहिलं तर हे वर्णभेद आधारित जर आज पण त्यांच्या देशामध्ये जर विषमता असेल तर ती संविधान आणि आजच्या काळाची गरज ही खूप वेगळी आहे. त्यांच्या देशामध्ये एक प्रकारे राईट टू पजेस वेपन्स म्हणजे काय तर हत्यार बाळगण्याचा पण अधिकार आहे. आपल्या देशामध्ये तसं नाही. भारतीय संविधानाने तसा कोणताही अधिकार दिला नाही. तर आता त्यांनी तो दिलेला अधिकार जो आहे तो आजही त्यांच्या देशामध्ये पाहत असेल तर त्यांच्या देशामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की शाळांमध्ये लहान मुलं फायरिंग करतात व त्यामध्ये भरपूर लोक मारले जातात. तर हे का घडत आहे तर त्यांनी तसे का अधिकार दिले यामागे पण त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती तर त्यांच्या देशामध्ये जेव्हा गुलामी हे होती तेव्हा ते गुलाम जे होते ते पिळवणुकीला कंटाळून बऱ्याच वेळा त्यांच्या मालकांवर काय करायचे तर त्यांचे हल्ले करायचे आणि त्यातूनच ते असुरक्षित स्वतःला समजू लागले. त्यामुळे त्यांच्या संविधानाने लोकांना हत्यार बाळगण्याचा पण अधिकार दिला होता. पण हत्यार बाळगण्याचा अधिकार आजच्या जर आपण भावनेला बघितलं तर पूर्णपणे ते अनुरूप नाही. म्हणजे काय तर आज जे हत्यार बाळगण्याची काय गरज आहे तर हत्यार बाळगण्याची गरज नसताना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे ती परवानगी तशीच ठेवलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांच्या 18व्या शतकातील बनलेलं संविधान हे 21व्या शतकातील लोकांच्या मागण्यांपासून खूपच विपरीत आहे. आता आपण त्यामध्येच पाहू शकतो की त्यांच्या देशामध्ये काय आहे तर विषमता होती. कोणत्या आधारावर तर लिंग आधारित विषमता होती. लिंग आधारित विषमता काय तर आपण पाहिलं अमेरिके सारखा देश जो जगासमोर लोकशाहीची खूप मोठी भाषणं देतो त्यांच्या देशामध्ये सुद्धा महिलांना काय होतं तर मतदानाचे अधिकार 1920च्या शतकापर्यंत मिळालेले नव्हते. म्हणजे ह्यातून आपल्याला समजून येतं लोकशाही पण एका साईडला म्हणायचं की आमचा देश हा काय आहे तो लोकशाही प्रणित आहे आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय तर त्यांच्या देशामध्ये त्यांच्याच महिलांना मतदानाचा अधिकार नाही. फक्त मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्यांच्या देशातील पुरुषांना. म्हणजे यातून आपण म्हणू शकतो का ही लोकशाही आहे. दुसरं आपण म्हणू शकतो की त्यांच्या देशामध्ये रेस म्हणजे काय तर आपण वर्णभेद. आता वर्णभेद हा एवढा होता की त्यांच्या देशामध्ये वर्णभेदा आधारित पण मतदानाचे अधिकार हे काढून घेतलेले होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे कृष्णवर्णीय जे लोक होते त्यांच्यातल्या पुरुषांना पण मतदानाचे अधिकार नव्हते आणि ते अधिकार त्यांना 1964 मध्ये वोटिंग राईट्स म्हणजे आपण पाहू शकतो की त्यांना वोटिंग राईट्स देण्यात आले, मतदानाचे अधिकार देण्यात आले. जो देश 1776 पासून आजपर्यंत पूर्ण जगावर लोकशाहीचा एक मक्तेदारी घेऊन फिरतो त्या देशामध्ये एवढी विषमता असू शकते. आता आपण भारताचं उदाहरण पाहू. आता भारतीय संविधान बघा. भारतीय संविधान 1950 या वर्षी अस्तित्वात आले. पण ते अस्तित्वात येत असतानाच आपले जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे आपल्या घटना समितीतील जे सदस्य होते सभासद होते त्यांनी त्या काळातच विचार केला होता की आपल्या देशातील अस्पृश्यता पूर्णपणे आपल्याला घालवायची आहे. त्यामुळेच आपल्या संविधानामध्ये कलम 17 ज्यामध्ये आपण काय करतो अस्पृश्यता मिटवण्यासाठी पूर्णपणे एक अधिकार लोकांना आपण देतो की त्या अधिकाराद्वारे कोणतीही अस्पृश्यता आपण सहन करणार नाही हे आपण म्हणतो. आपल्या देशामध्ये कलम 14 त्यामध्ये काय तर समानतेचा अधिकार. आता हा समानतेचा अधिकार काय तर कोणत्याही धर्म आधारित कोणत्याही जाती आधारित किंवा कोणत्याही वर्ण आधारित किंवा कोणत्याही लिंगाला असं प्राधान्य दिलं जाणार नाही तर सर्वांना समान वागवलं जाईल. असे आपण हे जर विचार पाहिले तर आपले घटना समिती किंवा आपले जे घटनाकार होते ते खरंच खूपच प्रगल्भ विचारांचे होते हे यातून दिसून येतं. आणि यातूनच हे समजून येतं की भारतीय संविधान हे कोणत्याही हलक्या विचाराने बनलेलं नाही तर त्यामागे खूप अशा विविध विचारांनी ते बनलेलं आहे. आणि त्यातूनच आपल्याला पाहिलं तर आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य संग्रामातील अशी विशिष्ट मूल्य पण त्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. आता इथे पाहणार आहोत नीड ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी अप्रोच म्हणजे राजकीय तत्वज्ञानात दृष्टिकोन याची आवश्यकता काय आहे. आता त्यामध्ये काय येतं पहिलं टू फाइंड आउट द मोरल कंटेंट एक्सप्रेस इन इट. आता आपल्या संविधानामध्ये किंवा आपल्या ज्या संविधानातील तरतुदींमध्ये जे एक नैतिक आधार दिलेले आहेत किंवा नैतिक जे घटक दिलेले आहेत ते व्यक्त कोणत्या प्रकारे झालेले आहेत ते आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. आता याचं उदाहरण पाहिलं तर आपल्या देशामध्ये नागरिकता जी दिलेली आहे ती नागरिकता देताना कोणतीही आपण विषमता आपण प्रस्थापित करत नाही. म्हणजे आपल्या देशातील जो श्रीमंत व्यक्ती आहे किंवा आपल्या देशातील जो एकदम गरीब व्यक्ती आहे त्या दोघांना समान नागरिक मानले जाईल. तसेच दोघांनाही मतदानाचा अधिकार असेल, दोघांनाही कोणत्या
कोणत्या विविध पदांवर विराजमान होण्याचा अधिकार असेल. यातून आपण पाहू शकतो की त्यामध्ये काय आहे, तर त्यामध्ये जी नैतिक मूल्य दिलेली आहेत ती नैतिक मूल्य खरंच अस्तित्वात आहेत, म्हणजे एक प्रकारे समानता तिथे आहे. आणि नंतर आपण पाहू शकतो इव्हॅल्युएट द मोरल कंटेंट्स क्लेम्स. आता मोरल कंटेंट्स म्हणजे जे वेगवेगळे जे नैतिक घटक दिलेले आहेत त्यांचं मूल्यांकन करणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपल्या देशामध्ये जे धर्मनिरपेक्षता आहे ती धर्मनिरपेक्षता खरंच अस्तित्वात आहे का, त्याचं मूल्यांकन आपल्याला करणं गरजेचं आहे. आता धर्मनिरपेक्षता जर नसती तर आपल्या देशामध्ये विविध धर्मांमध्ये कायम कलह झालेले दिसले असते, पण आपल्या देशामध्ये तसं होत नाही. तर बऱ्याच वेळा जे कलह होतात ते तात्पुरते असतात व ते कलह काही काळानंतर आपण म्हणतो की त्याचं विसर्जन होतं किंवा त्या कलहांवर आपण विचार न करता समाजामध्ये एकोपा आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे यातूनच आपण समजू शकतो की आपल्या देशातील जी धर्मनिरपेक्षता आहे ती आजही अबाधित आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो कॉन्स्टिट्यूशनल आयडियल्स आर व्हेरियसली इंटरप्रिटेड अँड विलिंगफुली मॅनिप्युलेटेड. आता ते कोणाद्वारे हे केलं जातं, तर विलफुली म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो विलफुली याचा अर्थ होतो जाणीवपूर्वक, आणि त्याचा जो अर्थ असतो तो अर्थ पण वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातो. पण कोणाद्वारे, तर पार्टिसन. पार्टिसन म्हणजे काय, विविध पक्ष. आता आपला देश हा लोकशाही प्रणित देश आहे. आपल्या देशामध्ये जे निवडणुका होतात त्यामध्ये विविध राजकीय पक्ष सहभाग घेत असतात व त्याद्वारे ते काय करत असतात, आपण सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात. आता ते सत्तेमध्ये जरी आले तरी त्यांना संसदेचा पाठिंबा जरी असला तरी त्यामध्ये त्यांना जे कार्य करायचं असतं ते कार्य त्यांना संविधानाच्या विविध आदर्शांवर आधारित कार्य करायचं असतं. तर असे कार्य करत असताना त्यांना एका गोष्टीची जाणीव ठेवावी लागते की आपल्या पक्षाची विचारसरणी काय आहे. म्हणजे आता जर उदाहरण घेतलं तर आपल्या देशामध्ये जे काँग्रेस पक्ष आहे किंवा आपल्या देशामध्ये जो भाजपा पक्ष आहे, तर हे पक्ष जे आहेत ते कोणताही कायदा बनवत असताना त्यांना संविधानाचाच आधार घ्यावा लागेल. परंतु यामध्ये पाहू शकतो की काँग्रेस व भाजपा यांच्या ज्या विचारसरणी आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, किंवा त्यांच्या जरी त्या विचारसरणी जरी वेगळ्या असल्या तरी त्यांना या गोष्टीची जाणीव ठेवावी लागते की आपला कायदा हा संविधानाच्या पेक्षा मोठा असू शकत नाही. आपण बनवलेला कायदा हा संविधान कक्षेमध्येच एक असावा ह्याची त्यांना जाणीव ठेवावी लागते. त्यानंतर आपण पाहू शकतो समटाइम्स द सेम आयडियल्स इज इंटरप्रिटेड डिफरंटली बाय डिफरंट इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे काय, तर आपल्या संविधानातील जे विविध आदर्श दिलेले आहेत ते संविधानातील आदर्श ज्या तरतुदी आहेत त्यांचा जो अर्थ असतो तो अर्थ विविध संस्था हा वेगवेगळा काढत असतात. तर त्याचं उदाहरण आपण पाहू शकतो, तर आपल्या संसद हे वेगवेगळे कायदे बनवत असते, परंतु ते कायदे जर कोणतेही पिळवणुकीला समर्थन करत असतील तर त्यावर पूर्णपणे चपराक मारण्याचा अधिकार हा आपल्या न्यायपालिकेला दिलेला आहे. म्हणजे काय, तर संविधान जे आहे ते संविधान एक प्रकारे कायदे बनवण्याचा अधिकार देत असला तरी तो कायदा संसद बनवत असते, पण त्या संसदेत जे निवडून गेलेले पक्ष असतात किंवा निवडून गेलेले जे प्रतिनिधी असतात ते आपल्या विचारसरणीनुसार आपल्या मानसिकतेनुसार कायदे बनवत असतात. परंतु त्या कायद्यांद्वारे जर कोणती पिळवणूक होत असेल, समाजामध्ये विषमता प्रस्थापित होत असेल, तर त्यावेळी न्यायालय मध्यस्थी करत असते आणि ही मध्यस्थी करून ती काय करत असते, आपल्या संसदेला बंधनं घालत असते की तुम्ही कायदे बनवत असताना तुम्ही आपल्या संविधानाचा तसंच नागरिकांच्या पूर्णपणे मौलिक अधिकारांचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो कॉन्स्टिट्यूशन ऍज अन आर्बिट्रेटर इन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरप्रिटेशन. आता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरप्रिटेशन म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये जे संविधान आहे त्या संविधानाचा अर्थ काढत असताना पण वाद होतात. आता ते वाद होत असले तरी त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनच एक प्रकारे मध्यस्थी करत असते. आता काय, तर आपण त्यामध्ये पाहू शकतो की काय असे वाद, तर उदाहरण काय, तर त्यामध्ये मालमत्तेचा अधिकार. आता आपल्या देशामध्ये जेव्हा संविधान अस्तित्वात आले 1950 वर्षी, तरी त्या वर्षी आपल्या मौलिक अधिकारांमध्ये किंवा आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये संपत्तीचा अधिकार किंवा मालमत्तेचा अधिकार त्यामध्ये होता आणि त्या अधिकाराद्वारे हे सांगण्यात आलं होतं की कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता ही काय नाही घेणार, तर राज्य कोणत्याही प्रकारे हिसकावून घेणार नाही. परंतु आपल्या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य मिळत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता
खूप मोठ्या प्रमाणावर होती, गरिबी खूप मोठ्या प्रमाणावर होती, आणि ती गरिबी जर आपल्याला हटवायची असेल तर अशा देशामध्ये की ज्या देशामध्ये शेतीवर आधारितच एक प्रकारे अर्थव्यवस्था होती, अशा देशाला आपल्याला जर पुढे न्यायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीकडे ही एक सन्मानपूर्वक जमीन असणं गरजेचं आहे. तर आता ह्या जमीनदारांकडे ज्या जमिनी होत्या त्या जमीनदारांकडून जमिनी काढून घेत असताना सरकारला विविध कायदे करावे लागत होते, व ते कायदे करत असताना त्यांना मालमत्तेच्या अधिकाराच्या विरोधात जाऊन ते कायदे बनवावे लागत होते. परंतु तेव्हा ते लोक काय करत होते, ते लोक न्यायपालिकेत जात होते व त्या विरोधात दाद मागत होते, व न्यायपालिका संसदेला काय करत होती, ती बंधनं घालत होती. परंतु आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं जे संविधान आहे त्यामध्ये जे विविध जे आदर्श आहेत त्या आदर्शामध्ये आपण पाहतो इक्वॅलिटी. आता जर समाजात जर समानता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला काही अंशी काय करावं लागेल, काही अधिकारांवर बंधनं घालणं गरजेचं आहे. आता ह्याच गोष्टींना नंतर समजून घेण्यात आलं व मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळामध्ये काय करण्यात आलं, संपत्तीचा अधिकार काढून घेण्यात आला व तो अधिकार हा मूलभूत अधिकार न ठेवता कायदेशीर अधिकार बनवला व त्याला कलम 31 मधून कलम 300 मध्ये नमूद करण्यात आलं व त्याद्वारे आपण एक प्रकारे काय केलं तर लोकांना हे सांगितलं की तुमच्यासाठीच आपण एक प्रकारे समानता प्रस्थापित करण्यासाठीच आपण देशामध्ये एक आर्थिक विकास, त्याच प्रकारे आपल्या देशातील विषमता पण आपल्याला काय करायची आहे, संपुष्टात आणायची आहे. तर आर्थिक विकास जरी करत असलो आणि त्याद्वारे जर विषमता निर्माण होत असेल तर अशा विकासाचा कोणत्याही प्रकारे आपण फायदा होणार नाही हे आपल्या संविधानकारांना लक्षात होते. इथे पाहणार आहोत कॉन्स्टिट्यूशन ऍज अ मीन्स ऑफ डेमोक्रेटिक ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे काय तर आता संविधान जे असतं एक प्रकारचं माध्यम असतं की ज्याद्वारे आपण समाजामध्ये लोकशाही प्रणित काय करू शकतो, बदल घडवून आणू शकतो. तर त्यामध्ये आपण पाहिलं नीड ऑफ कॉन्स्टिट्यूशन टू रेस्ट्रिक्ट द एक्सरसाइज ऑफ पॉवर. म्हणजे आता आपल्या देशामध्ये जर भारताचं जर उदाहरण घेतलं तर विविध राज्य आहेत तसे केंद्र आहे, आणि त्या केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारांमध्ये जेव्हा त्यांना काम करायचं असतं तर त्यांना संविधान एक प्रकारे मर्यादा घालून देत असतं की तुम्ही कोणतेही कायदे करत असताना तुम्हाला संविधानाचाच आधार घ्यावा लागेल व त्याचद्वारे तुम्हाला राज्य करावं लागेल, आणि त्याचद्वारे तुम्हाला काय करावं लागेल तर लोकांसाठी कायदे बनवावे लागतील, आणि त्यातूनच तुम्हाला समाजामध्ये एक प्रकारे एकोपा हा कायम ठेवावा लागेल. एक प्रकारे आपल्याला यातून समजतं की संविधान एक प्रकारे काय करत असतं, समाजामध्ये लोकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. दुसरी गोष्ट आहे ओव्हर द वर्ल्ड शोज दॅट मोस्ट स्टेट्स आर प्रोन टू हार्मिंग द इंटरेस्ट ऑफ सम इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप्स. आता यामध्ये आपण पाहू शकतो की समाजामध्ये बऱ्याच वेळा असं होत असतं की काही व्यक्तींना किंवा काही गटांना दुर्लक्षित केलं जातं किंवा त्यांना विषमतेने वागणूक दिली जाते. आता ती वागणूक जर आपल्याला हटवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला संविधानाची गरज आहे. आता आपण पाहिलं तर मुस्लिम देशांमध्ये पण असं होतं बऱ्याच वेळा की शिया सुन्नी असे वाद होत असतात. आता ते वाद जर आपल्याला मिटवायचे असतील तर त्या देशातील संबंधित देशामधील जे संविधान असेल त्या संविधानाने ती काळजी घेणं गरजेचं आहे. आपण अमेरिकेसारखा देश, जो देश लोकशाही प्रणित देश आहे असं म्हणतो, पण त्या देशात पण आज पण श्वेत व अश्वेत म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असे जर वर्ण आधारित जर त्यांच्या इथे आजही भरपूर द्वेषपूर्ण हल्ले होत असतील तर त्या गोष्टी पण एक प्रकारे काय असतात तर संविधानाला म्हणजे संविधान असताना सुद्धा समाज रचनेसाठी घातक आहेत. त्यामुळे आपल्याला संविधानाद्वारे तिथे काय करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये लोकशाही प्रस्थापित करणं किंवा त्यामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं भारताचे जर उदाहरण घेतलं तर भारतामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्षे अशी जी चालत आलेली अस्पृश्यता होती ती घालवण्यासाठी पण आपण विशेष असे कायदे केलेले आहेत. तसेच आपण पाहू शकतो की सध्या परिस्थितीत आपल्या देशामध्ये जे कलम आपण 14 त्याद्वारे आपण समानतेचा अधिकार देतो. तसेच आपण पाहतो की कलम 15 म्हणजे त्याद्वारे आपण काय करतो, कोणत्याही भेदभावाला आपण खतपाणी घालणार नाही हे आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळेच आपण काय केलं तर IPC भारतीय दंड संहिता जे त्यामधील सेक्शन होतं 377 ते 377 हे आपण हटवलेलं आहे. त्यातून काय होतं तर समलैंगिक जे लोक होते म्हणजे ज्यांना समान लिंगामध्ये काय होतं आकर्षण होतं तर त्या आकर्षणांवर पूर्वी काय होतं तर ब्रिटिश कालावधीमध्ये त्या अशा लोकांवर काय केली जायची
तर कारवाई केली जायची, तर तो एक प्रकारे आपण कलम 14चा आधार घेऊन आपल्या संविधानातील कलम 14 व 15चा आधार घेऊन आपण एक प्रकारे 377 आपण काय केलं, हटवून टाकलेला आहे. तर तो 377 जो भारतीय दंड संहितामध्ये होता की त्याद्वारे त्यांना शिक्षा होत होती, तो एक प्रकारे आपण हटवलेला आहे. तर यातून आपण हे पाहू शकतो की तो कलम जो सेक्शन 377 होता तो हटवण्यासाठी सुद्धा आपल्याला संविधानानेच मदत केली होती. त्यानंतर आपण पाहू शकतो कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स द बेसिक रूल्स टू गव्हर्न द स्टेट अँड देअरफॉर द प्रिव्हेंट द स्टेट्स टर्निंग द टार्निकल. आता यातून आपल्याला समजतं की जे संविधान असतं ते एक प्रकारे काय करतं, तर मूलभूत नियमांची रचना करत असतं की ज्याद्वारे राज्यांची काय करू शकतो आपण, व्यवस्थापन करू शकतो. त्याच प्रकारे कोणत्याही राज्याला जुलूमशाहीकडे आपण जाण्यापासून रोखू शकतो किंवा कोणत्याही देशाला आपण हुकुमशाहीकडे जाण्यापासून रोखू शकतो. आता आपल्याच देशात जर आपण उदाहरण पाहिलं तर इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांनी 1975 मध्ये आणीबाणी लावली होती, पण ती आणीबाणी पण त्यांना हटवावी लागली व ती आणीबाणी हटवल्यानंतर जेव्हा निवडणुकांना ते सामोरे गेल्या तेव्हा त्या पराभूत झाल्या होत्या व पराभूत झाल्यानंतर आपण पाहिलं की त्यामध्ये काय झालं, तर आपल्या देशातील जे विविध ज्या गोष्टी होत्या त्या पूर्ण प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने पण आपली मदत केली होती. तर सर्वोच्च न्यायालय किंवा संसद जेव्हा कोणतेही विशिष्ट कायद्यांची रचना करत असते किंवा त्यांचं पुनर्विलोकन करत असते तेव्हा त्यांना पण संविधान एक प्रकारचं माध्यम ठरत असतं. त्यातून आपण पाहू शकतो इट ऑल्सो प्रोव्हाइड द पीसफुल डेमोक्रेटिक मीन्स टू ब्रिंग द अबाउट द सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आता हे काय करत असतं, संविधान एक प्रकारे असं आपल्याला काय करत असतं, शांततापूर्वक आपल्याला कोणतेही बदल घडवून आणण्यात मदत करत असते. म्हणजे काय, तर आपली जी न्यायपालिका आहे त्या न्यायपालिकेला काय, तर विविध विषयांवर जे खटले जात असतात त्यावर न्याय देण्याचा अधिकार आहे किंवा त्यावर ते काय करू शकतात, कोणतेही जजमेंट पास करू शकतात. आता त्यांनी जजमेंट दिल्यानंतर तो जजमेंट मान्य करणं हे आपल्या समाजात गरजेचं आहे की त्याद्वारे आपण शांती प्रस्थापित करू शकतो. तर आपल्या देशामध्ये जेव्हा कोणतीही न्यायपालिका जेव्हा आपला जो न्याय देत असते किंवा आपला निवाडा देत असते त्या निवाड्यातून ती कोणत्याही प्रकारे समाजामध्ये कोणतीही विषमता निर्माण होणार नाही, तसेच समाजामध्ये कोणताही विद्रोह निर्माण होणार नाही याची काळजी घेत असते. तर यातूनच आपण पाहू शकतो की न्यायपालिकेने दिलेले जे निर्णय असतात तेव्हाच लोक मान्य करतील की ते कोणत्याही भेदभाव विरहित असतील. म्हणजे काय, तर कोणत्याही श्रीमंत व्यक्तीचा जरी खटला असेल आणि तो एखाद्या सामान्य व्यक्तीविरोधात असेल तरी त्या सामान्य व्यक्तीला पण न्याय देताना कोणताही एक प्रकारे तिथे पाहिलं जाणार नाही की तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही. यातूनच समजून येतं की संविधान किती मदत करत असतं. डेमोक्रेटिक चेंजेस किंवा डेमोक्रेटिक बदल पण घडून आणायला मदत करतं. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात तेव्हा एखादं सरकार जर इलेक्शनमध्ये हारलं तर ते इलेक्शनमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना काय करावं लागतं, आपली खुर्ची रिकामी करावी लागते व त्यातून नवीन निवडून आलेले जे प्रतिनिधी असतात ते त्यांची जागा घेत असतात. यातूनच याचा अर्थ हा आहे की आपल्या देशामध्ये जेव्हा लोकशाहीद्वारे ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका झाल्यानंतर कधीही कोणताही जे प्रस्थापित सरकार आहे ते प्रस्थापित सरकार विद्रोह करत नाही आणि विद्रोह न करता ते फक्त आपला एक प्रकारे कार्यकाळ पूर्ण करून बाजूला होत असतात व त्यांची जागा दुसरे नवीन प्रतिनिधी घेत असतात. तर यासाठी सुद्धा आपल्याला संविधान एक प्रकारे माध्यम ठरत आहे. आता आपण पाहू शकतो भारत हा एक वसाहत होती. भारत कोणाची वसाहत होती, तर ब्रिटिशांची वसाहत होती, पोर्तुगीजांची वसाहत होती, फ्रेंच यांची वसाहत होती. आता त्यांनी काय केलं होतं, तर त्यांचे स्वतःचं कार्य व्यवस्थित पार पाडावं त्यासाठी त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय अशी रचना बनवलेली होती. पण त्यातून पण आपल्या समाजात एक विशिष्ट अशी विषमता अस्तित्वात आली होती. आता आपण पाहू शकतो ब्रिटिशांचं उदाहरण. आता जे ब्रिटिश होते त्यांनी काय केलं, तर सामाजिक रचना या प्रकारे बनवली होती की ज्याद्वारे त्यांच्या विरोधात कधी बंड होणार नाही, त्यांच्या कधीही म्हणजे इंग्रजांना त्रास होणार नाही या प्रकारे त्यांनी समाजाची रचना बनवली होती. त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर मुस्लिमांनी कधीच हिंदूंच्या सोबत एकत्र येऊ नये याची त्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली व त्याद्वारे काय होईल की यांच्यामध्येच ते भांडत राहतील, एकमेकांमध्ये भांडत राहिले तर ते ब्रिटिशांच्या विरोधात कधीच आवाज उठवणार नाहीत आणि याचा त्यांनी पुरेपूर वापर केला व त्याचद्वारे आपण पाहू शकतो की 1947 मध्ये ते एवढं प्रकारे विकोपास गेलं की त्यातून आपण एक धर्माधारित असा देशाची निर्मिती झाली, ते म्हणजे पाकिस्तान. म्हणजे भारतापासून पाकिस्तान वेगळा होण्यामध्ये जरी हिंदू मुस्लिम हा जरी वाद असला तरी त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे
काय केलं, आगीत तेल ओतण्याचं काम होतं ते ब्रिटिशांनी केलं. त्यानंतर आपण पाहू शकतो की आर्थिक रचना. तर आर्थिक रचना काय होती, तर आर्थिक रचना महत्वाची ही होती की जेव्हा ते ब्रिटिशर्स काय करत होते, आपल्या देशामध्ये राज्य करत होते, तर ते काय करत होते, आपल्या शेतकऱ्यांकडून खूप पिळवणूकपूर्व खूप अशा पिकांची काय करत होते, उत्पादन काढून घेत होते व त्यातून ते कच्चा माल म्हणून त्याची कच्चा मालाची निर्मिती करून ते काय करत होते, तसे खूप असे दर्जेदार उत्पन्न घेत असे आणि त्यांचा जो मुबलक फायदा यायचा तो फक्त ब्रिटिश हे आपल्या स्वतःच्या देशासाठी करत होते, पण त्यांनी कधी भारतातील आर्थिक सुधारणा करण्यासाठी कधी त्याचा वापर केला नाही. तसेच पाहिलं तर त्यांनी पॉलिटिकल स्ट्रक्चर म्हणजे राजकीय व्यवस्था पण अशा प्रकारे बनवली होती की समाजामध्ये जास्तीत जास्त जे नियंत्रण असेल ते फक्त ब्रिटिशांच्या हाती असेल, ह्या प्रकारे त्यांनी समाज रचना बनवली होती. त्यामुळे आपण पाहिलं तर आपल्या संविधानकारांनी त्याची काळजी घेऊनच त्यांनी काय केलं, तर ती समाज रचना तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल खूप सुधार करण्याचे प्रयत्न केले व तेच आपल्या संविधानामध्ये त्यांनी एक प्रकारे दाखवलेले आहेत. आता त्यानंतर आपण पाहू शकतो द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज डिझाईन टू ब्रेक द शॅकल्स ऑफ ट्रॅडिशनल सोशल हायरार्कीज. आता हायरार्की म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये असं श्रेणीबद्ध समाज रचना होती, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य अशा 4 वर्णांमध्ये समाज विभागला गेला होता व त्याद्वारे समाजांमध्ये कधी एकता नव्हती ही आपल्या संविधानकारांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी संविधान बनवत असताना यातून काय केलं, तर ह्या विषमतेला एक प्रकारे आपण काय करू शकतो, हटवू शकतो. यासाठी कलम 14, कलम 15, कलम 17, कलम 18 असे विविध कलम त्यामध्ये त्यांनी नोंदवली व त्यातून काय केलं, समाजामध्ये एकता आणण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे त्यांनी काय केलं की समाजामध्ये स्वातंत्र्य प्रस्थापित प्रयत्न केला, त्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला व तसेच त्यातूनच न्याय प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आपण पाहू शकतो की यामध्ये कॉन्स्टिट्यूशन कॅन गिव्ह द वल्नरेबल पीपल द पॉवर टू अचीव द कलेक्टिव्ह गुड. आता यामध्ये काय, तर आपल्या समाज रचनेमध्ये आपण आताच पाहिलं की 4 विशिष्ट वर्ण असे होते, पण त्या वर्णांमध्ये जे होणारे भेदभाव, कलह होते, ते कलह त्यातून आपल्याला संपुष्टात आणायचे होते. तसेच आपल्याला जे समाजामध्ये जो शोषित वर्ग होता, ज्यांना आपण आज अनुसूचित जाती व जमाती म्हणतो, त्या अनुसूचित जाती व जमातींना पण एक विशिष्ट आपल्याला काय देणं गरजेचं होतं, समाजामध्ये त्यांना मानाचं स्थान देणं गरजेचं होतं. तेच आपल्या संविधानकारांनी जाणीवपूर्वक केलं व ते मानाचं स्थान त्यांना मिळाल्यामुळे आज आपण आपल्या देशामध्ये पाहिलं तर असे चातुर्वर्ण पण अस्तित्वात नाहीत व आपल्या समाजामधील विविध जे वर्ग आहेत ते एकोप्याने एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असतात व त्यातूनच आपल्या समाजाला किंवा भारताला ते अजून पुढे प्रगतीच्या पथावर नेण्याचा प्रयत्न करत असतात. आता यातूनच आपण पाहिलं की कॉन्स्टिट्यूशन कोणत्या प्रकारे माध्यम बनत असतं की ज्याद्वारे आपण लोकशाही ला आधारून आपण काय करू शकतो, बदल करू शकतो. आता आपण हा जो धडा आहे द फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधान किंवा कोणत्याही जगातील संविधानाचे जे तत्वज्ञान आहे त्याबद्दल आपण आता जो विचार केला किंवा आपण ज्यावर चर्चा केली तो आपला हा पहिला भाग आहे. याचा उर्वरित भाग आहे त्यामध्ये आपण फिलॉसॉफीचे जे आपण काही विशिष्ट घटक आहेत ते आपण पाहणार आहोत. आता तुम्ही काय करा, तर हा जो चॅनल आहे तो चॅनल तुम्ही खरंच सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलच्या सबस्क्रिप्शन नंतर मला एक प्रकारे मोटिवेशन मिळेल. मी यातून असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवेन. आता हे जे व्हिडिओ बनवण्याचं काम चालू आहे ते व्हिडिओ बनवण्याचं काम काय आहे, तर यूपीएससी व एमपीएससी साठी एनसीईआरटीचा जो घटक आहे तो एनसीईआरटी वाचताना खूप लोकांना त्रास होत असतो, त्यांना त्याची विशिष्ट अशी एक प्रकृती समजून येत नाही. म्हणजे काय, ते एनसीईआरटी वाचत असताना फक्त त्यांना इंग्लिश किंवा हिंदीमध्ये वाचून चालत नाही, तर त्याच्या मागचा मूळ गाभा समजणं गरजेचं आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहिलं तर जे लहान मुलं जे 18, 19, 20 वर्षापासून जे यूपीएससी एमपीएससीचे प्रयत्न करत असतात त्यांना एनसीईआरटी समजून घेताना खूप असा संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या प्रयत्नाला यश आणावं यासाठी मला तुम्ही सहकार्य करावं व या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा आणि कमेंट करत असताना याची जाणीव ठेवा की तुमच्या कमेंटमधून माझ्या व्हिडिओमध्ये मला सुधार करता आले पाहिजेत.